तिकडनं मला तिकडं वळा खाली ही बाग तिकडे वाढ अजून खुर्चीचे खाली ठेवू फोटो खाली ठेवा मग शाला आणि खर तर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होत असताना आमच्या सगळ्यांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे आणि जे एक मार्गदर्शक म्हणून, मित्र म्हणून, सहकारी म्हणून एक मार्गदर्शक कसा असावा की ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आम्ही सगळी मंडळी जोडलो आहे. आणि 2002 सालापासून स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे आणि आम्ही सगळी मंडळी एकमेकाच्या सानिध्यामध्ये येऊन 2002ला स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंची पहिली जिल्हा परिषदेची निवडणूक आणि कॉलेजला असताना आम्ही सगळे त्या प्रचारामध्ये होतो. तेव्हापासून 2020 पर्यंत जवळपास 18 वर्ष सुरेशभाऊ आणि भाऊच्या सानिध्यामध्ये राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मिळाली. राजकारण, समाजकारण जवळून अनुभवता त्या ठिकाणी आलं आणि राजकारणामध्ये कसं सुसंस्कृतपणानं काम करावं, लोकांशी कसं वागावं, समाज आणि समाज माणूस कसा हे करावा याचं उत्तम मार्गदर्शन खऱ्या अर्थानं सुरेशभाऊ गोरेंच्या सानिध्यामध्ये आम्हाला अनेक तरुण सहकार्य त्या ठिकाणी मिळालं. एका गोष्टीची खंत वाटते की भाऊ राजकारणामध्ये असताना भाऊची इच्छा होती, एक माझा जीवाभावाचा सहकारी, माझा जीवाभावाचा एक मित्र, एक माझ्या तालमीमध्ये तयार झालेला एक कार्यकर्ता, त्याला एका चांगल्या राजकीय पदावरती काम करायची संधी मिळाली. ही भाऊंची इच्छा मनापासून होती. आज दुर्दैवानं मी सभापती म्हणून त्या ठिकाणी तालुक्यात काम केला, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतोय, गटनेता म्हणून काम करतोय आणि हे कर्तृत्व बघायला सुरेशभाऊ असते खऱ्या अर्थानं मनस्वी भावना आनंद त्या ठिकाणी झाला असता. ही खंत आजही आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, आजही या खेड तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आम्ही सगळी मंडळी स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम करतोय. भविष्यामध्ये देखील आमची सगळ्यांची वाटचाल स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंचा आदर्श घेऊन करण्याची त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. पण एका गोष्टीची खंत की हा तालुका पोरका झाला की सुसंस्कृतपणाचं राजकारण कसं असावं, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये दोषाच्या पलीकडचं राजकारण कसं असावं याचं उत्तम विद्यापीठ खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे होते. त्यांचे अनेक संस्कार, त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही सगळी मंडळी नीतीचे आम्ही सगळी त्या ठिकाणी काम करतोय. गोरे परिवाराने देखील तो वासा आणि वारसा चालवण्याचं काम त्या ठिकाणी ठेवलंय. आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेव्हा मी पुणे जिल्हा परिषदेमध्ये गेलो मला अनेक जुने सहकारी त्या ठिकाणी भेटले. प्रताप पाटलांपासून अनेक सहकारी की स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे उपाध्यक्ष असताना, सदस्य असताना त्यांच्याबरोबर मी त्यावेळेस काम करत होतो. त्यावेळेसची जिल्हा परिषदेतला वावर आज मला अनेक सहकारी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेत भेटतात. भाऊंच्या कामाची आठवण त्या ठिकाणी करतात. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची पीए पासून जे आजही प्रशासक मंडळीचा स्टाफ तसाच आहे, तो सगळ्याच्या सगळा सुरेशभाऊ गोरेंच्या बरोबर त्या काळामध्ये मी सातत्याने जिल्हा परिषदला असायचा. त्याचा आज मला फायदा मोठ्या प्रमाणात होतोय आणि आजही त्यांचे अनेक सहकारी तिथं काम करतायत. भाऊच्या रूपानं सातत्याने जेव्हा जेव्हा जिल्हा परिषदला जातो असं एकही माणूस भेटत नाही. आणि सुरेशभाऊ गोरेंनी उपाध्यक्ष म्हणून केलेलं काम खऱ्या अर्थानं आजही त्याची जनमानसामध्ये, अधिकारी वर्गामध्ये जिल्हा परिषद एक वेगळ्या प्रकारचा ठसा आहे. त्यामुळे असं कर्तृत्ववान महान व्यक्तिमत्व की ज्यांच्यामुळं, की ज्यांच्या मार्गदर्शनानं आमच्यासारखे तरुण सहकारी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करतायत, ते आमचे मार्गदर्शक होते, आमचे जीवाभावाचे मित्रही होते. आणि या सगळ्यामध्ये आज भाऊने याची मोठी खंत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना भेटण्याच्या निमित्तानं आम्ही सगळे या ठिकाणी आलोय आणि त्यांचा आशीर्वाद मात्र चिरकालपणा आमच्या बरोबर आहे. त्यांची प्रेरणा, त्यांचा विचार हाच खऱ्या अर्थानं आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. काळाच्या पडद्याआड आमचे आवडते व्यक्तिमत्व, आमचं मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्यात त्या ठिकाणी गेले.
याची मोठी खंत आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी काम करतो. आणि भविष्यामध्ये त्यांच्या आशीर्वादाने चांगलं काम जनमानसासाठी, राजकारणामध्ये फक्त आमदार खासदार पद आणि ती महत्वाची नाही, त्याच्या पलीकडे जनमानसामध्ये काम आणि जनमानसांच्या सेवेसाठी जे जे काही करता येईल हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. आणि ती शिकवण स्वर्गीय शिवाजीराव भोळेंची त्यांच्या विचारांची त्या ठिकाणी होती. भविष्यामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी त्या भाऊंनी दिलेल्या मार्गावरून अनुसरण करण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी करू. एवढेच या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भाऊच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.